राज्याच्या राजकारणात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा रंगत असताना पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला। निमित्त ठरलं सुनील तटकरेंनी दिलेली कबुली। दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा अजित पवार एकटेच करत होते, त्या बैठकांचा तपशील ते द्यायचे असं मोठं वक्तव्य तटकरेंनी केलं। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गटाच्या सर्वच मोठ्या नेत्यांकडून विलिनीकरणाबाबतच्या चर्चांचा दावा केला गेला। मात्र त्यावेळी सुनील तटकरेंनी यात काही तथ्य नसल्याचं सांगत वारंवार त्या अफवा असल्याचं सांगून दावे फेटाळले। पण आता तटकरेंनी विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली। कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो। त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरीने केलं अशातला का भाग नाही। कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या, कारण दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती।